जय गुरुदेव मित्रांनो, कुंडलिनी शक्तीचे वर्णन सोहम 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 अशा सोहम मंत्राच्या सतत आत्मचिंतनाने नाभिस्थानची कुंडलिनी शक्ती सहज जागृत होऊन आत्मसुखाचा लाभ मिळतो। अनंत ब्रह्मांडाची रचना करून राहिलेली व जगास आधारभूत असलेली म्हणून शेष हिलाच नागिनी, सर्पिणी, जगदंबा, महामाया, आदिमाया, आदिशक्ती, विद्युत शक्ती, चिदशक्ती, आत्मशक्ती, अंतरशक्ती, आध्यात्मिक शक्ती, चेतना शक्ती, शरीरा अंतर्गत सुप्त चेतना शक्ती असे विविध नावांनी कुंडलिनीचे वर्णन केले जाते। ही कुंडलिनी शक्ती आमच्या शरीरात नाभिस्थानी 3.5 वेटोळे घालून लुप्त बसलेली आहे आणि ही कुंडलिनी शक्ती जर जागृत करायचं असेल, आम्हाला आत्महित साधायचं असेल, या जीवनामध्ये अनेक दुःखाला जर आमच्या जीवनातनं बाजूला करायचं असेल तर एकमेव पर्याय आहे म्हणजे आमच्या शरीरातल्या कुंडलिनीला जागृत करून आर्थिक, मानसिक, शारीरिक अनेक दुखण्यावर आम्ही सहजरित्या उपाय करू शकतो। नागिनीचे पिल्ले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले शेजे जैसे। ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट सांगितलं, तैसी ते कुंडलिनी मोटकी आवटवळणी, अधोमुखी सर्पिणी निदिले असे। ते कुंडलिनी जगदंबा, ते चैतन्याची चक्रवर्ती शोभा, जया विश्वाची अभिजा, कोंबा सावली केली। जय शून्य लिंगाची पिंडी, ते परमात्मा शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी ते। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अगदी कुंडलिनीचं वर्णन करत असताना सहज आणि स्पष्टपणे सांगतात की आमच्या शरीरात असलेली कुंडलिनी चक्र आणि हे कुंडलिनी शक्तीला जर आम्ही जागृत केलं तर याच जन्मामध्ये आम्हाला मोक्ष मिळतोच मिळतो, पण शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दुःख सुद्धा आमचं कमी होतं। आणि हे दुःख जर कमी करावायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या शरीरातल्या कुंडलिनी शक्तीला समजून घेतलं पाहिजे, ओळखलं पाहिजे की ती नेमकी शक्ती आहे काय। अंतर्ज्ञानाचे भांडार आहे, मूलाधार निवासिनी महाकुंडलिनी सोहम 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 या अतत आणि सतत आत्मचिंतनाने सहज जागृत होते। तेव्हा ती ज्याप्रमाणे सुई वस्त्रात घुसली की विनत विनत पुढे जाते, त्याचप्रमाणे ही महाशक्ती कुंडलिनी मूलाधारातून सुषमना मार्गाने सडचक्र वेदन म्हणजे 6 चक्राचं भेद करीत सहस्त्रदळ चक्रात म्हणजे ब्रह्मरंध्रात 10वे द्वारात प्रवेश करीते। त्यावेळी साधकाच्या शरीरात तिच्या स्पर्शाचा अनुभव येतो। महाशक्ती कुंडलिनी जागृत झाली की शरीरातील 72,000 नाड्यांना आणि अवयवांना व्यापून सर्वांगात सर्वत्र दिव्य प्रकाश प्रगट होतो। आणि हा दिव्य प्रकाश प्रगट झाला की मनुष्याचा देह अगदी निरोग बनतो। अध्यात्म शक्ती प्राप्त करत असताना मनुष्याने कुंडलिनी शक्तीचा जर सहारा घेतला आणि त्याचा निजाभ्यास केला, सोमचा जर नित्य जप केला तर मनुष्याच्या शरीरातले अनेक रोग हे अगदी सहजरित्या नाहीसे होतात। आपल्या नाभिस्थानात मूलाधार चक्राकडे अधोमुख करून एक सर्पकार शक्ती वेटोळे घालून बसलेली आहे, तिलाच कुंडलिनी शक्ती म्हणतात। 3 पूर्ण 1 अर्ध अशी तिचे 3.5 वेटोळे घालून ती अधोमुखी आहे। कुंडलिनी नावाप्रमाणेच कुंडलित वेटोळे घालून आहे। कुंडलिनी नावाप्रमाणे कुंडलित वेटोळे घालून आहे आणि ही कुंडलिनी शक्ती सोहम 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 अशा सोहम
अशा सोहम मंत्राच्या सतत आत्मचिंतनाने सहज जागृत होते. या कुंडलिनी शक्तीस जागृत करण्याचे दुसरे सामर्थ्य सोम हंसारूढ सद्गुरूच्या कृपेत आहे, शांभवी मुद्रेत आहे. या विषयावर तिसरे सामर्थ्य पद्मासनावर बसून मूलबंध साधून गुरुद्वाराच्या स्थानी अंतर्लक्ष लावून सोम 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 मंत्र हा जप करून रोज एकाग्रतापूर्वक सोमचा जप केल्यास लवकर कुंडलिनी शक्ती सहज जागृत होते, अगदी सहज जागृत होते. या मूलबंद आसनाने गुरुद्वारातून जाणारा अपान वायू खालून जाण्याचा बंद होऊन गुरुद्वाराच्या ठिकाणी असणाऱ्या मूलाधार चक्राजवळून मूत्रस्थानाजवळ असणाऱ्या स्वादिष्टान चक्राच्या द्वारे जाऊन नाभिस्थानाखाली स्वस्थ झोप घेणाऱ्या कुंडलिनी शक्तीला अंगावर आपटतो. तेव्हा नाभिस्थानी असणाऱ्या मणिपूर चक्राच्या खाली व भूमध्यापासून नाभिस्थानापर्यंत गेलेल्या सूक्ष्म नाडीच्या द्वाराशी निजलेली कुंडलिनी शक्ती ही एकाएकी जागृत होऊन आपले वेटळे हळूहळू उकलवयास लावून काही काळाने सरळ होते. त्यावेळी सुषमनेचे द्वार मोकळे होऊन नासिके बाहेर जाणाऱ्या प्राणवायूला ऊर्ध्वगामी करते व भूमध्याचे वर सहस्त्रदळ चक्रात दशवे द्वारात पोहोचते. त्यावेळी दश अनर्थ नाद ऐकू येऊ लागतात. आम्हालाच साक्षात्कार होतो आणि हा साक्षात्कार व्हावयाची इच्छा असल्यास, याच देही देव पाहण्याची इच्छा असल्यास आमच्या शरीरात असलेल्या कुंडलिनी चक्राला जागृत केल्याशिवाय दुसरा मार्ग अर्थात परमेश्वर प्राप्तीचा कुठलाही मार्ग याखेरीज नाही. कुंडलिनी शक्ती जागृत होऊन तू मेरुदंडाच्या मार्गाने म्हणजे पाठीच्या कण्याच्या मार्गाने जात असताना सर्व शरीरात स्पंदन होऊ लागतात. सर्व शरीर स्पंदन होऊ लागते. शरीरात थरथरा कंप होतो. शरीराला रोमांच अर्थात काटे येतात. त्यातून पुढे एक विद्युत शक्ती प्रवाह बिजलीप्रमाणे दिव्य प्रकाश मूलाधारातून सहस्त्रदळाकडे चाललेला आहे असा दिसू लागतो. असे साक्षात्काराचे अनुभव येत अलक्षाच्या दशवे द्वाराच्या ठिकाणी मन लीन होऊन जाते. सोहमचा सतत आत्मचिंतनाचा जप केल्यास आमच्या शरीरातली 3.5 वेटोळे घालून झोपलेली कुंडलिनी शक्ती अगदी सहज जागृत होते आणि ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर अनेक साक्षात्कार आम्हाला आमच्याच या शरीरामध्ये अगदी सहजरित्या पाहायला मिळतात. दशवे द्वाराच्या ठिकाणी मन लीन होऊन जाते. जन्मस्थितीची प्राप्ती होते. देहभान राहत नाही. आत्मसुखाचा वर्णनीय अतुलनीय ज्योतिर्मय महातेजोमय असा दिव्य साक्षात्कार होतो आणि शेवटी साधकास अष्टसिद्धी प्राप्त होते. मग अष्टसिद्धी जर प्राप्त करायची असेल, रिद्धिसिद्धी जर प्राप्त करायची असेल तर ही अष्टसिद्धी केवळ सोहम आणि सोहमच्या जपानं होऊ शकते. साईबाबा अंगात आला, एखादी देवी अंगात आली, मला साक्षात्कार झाला, मला स्वप्न पडलं, स्वप्नात देवाने येऊन सांगितलं, ही भाकड कथा ऐकून समाजाची दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांना त्यांच्यापासून सावध राहून, अरे साक्षात्कार केवळ हा आमच्या शरीरात होतो. आमच्या शरीरातली कुंडलिनी जागृत केल्याच्या नंतर आमच्या शरीरात साक्षात्कार होतो. देवधर्म स्वप्नात येऊन किंवा दृष्टांत देऊन किंवा अंगात येऊन साक्षात्कार होत नाही. आणि हा साक्षात्कार जर प्राप्त झाला, आमच्या मूलाधार चक्राची, आमच्या नाभिस्थानची कुंडलिनी शक्ती जर जागृत झाली आणि आम्हाला जर ब्रह्म साक्षात्कार झाला तर तदनंतर आमच्या शरीरात जी विद्युत शक्ती तयार होती आणि आम्हाला अष्टसिद्धी प्राप्त होतात. मग अष्टसिद्धी पहिली सिद्धी आहे.
लोक म्हणते रिद्धी सिद्धी प्राप्त झाली, फलानी सिद्धी प्राप्त झाली, अमुक सिद्धी प्राप्त झाली. अद्याप त्यांना हे सुद्धा माहित नाही की सिद्ध्या किती आहेत आणि कोणत्या सिद्धीला काय म्हणतात. पहिली सिद्धी आहे तिचं नाव आहे अनिमा, शरीर अणुसारखे सूक्ष्म करता येणे. पहिल्या सिद्धीच्या द्वारे मनुष्याला शरीर अणुसारखे सूक्ष्म करता येते. दुसरी सिद्धी आहे ती महिमा, शरीर पाहिजे तेवढे स्थूल अथवा मोठे करता येणे. दुसरी सिद्धी आहे ती महिमा, आमचे शरीर पाहिजे तेवढे स्थूल किंवा मोठे करता येणे, त्या शक्तीला महिमा असे म्हणतात. तिसरी अष्टसिद्धीची तिसरी सिद्धी आहे तिला म्हणतात लघिमा, अर्थात शरीराला कापसासारखे हलके बनवणे. अष्टसिद्धी प्राप्त झाल्या, त्यातली तिसरी सिद्धी जर आम्हाला प्राप्त झाली तिचं नाव आहे लघिमा. आणि लघिमा सिद्धीच्या जोरावर मनुष्याला शरीर कागदासारखे म्हणजे कापसासारखे अगदी हलके बनवता येते. चौथी सिद्धी आहे तिचं नाव आहे गरिमा, अर्थात शरीराला जड बनवणे. आमच्या शरीराला जड बनवणे, आणि जड बनवण्याचं काम या शरीरात जर कोण करत असेल तर तिचं नाव आहे, त्या अष्टसिद्धीचं पैकी नाव आहे गरिमा. सहाव्या प्रकारची म्हणजे पाचव्या प्रकारची सिद्धी आहे ती आहे प्राप्ती, लांबच्या वस्तूला स्पर्श करणे अथवा बोलवणे. लांबच्या वस्तूला स्पर्श करणे किंवा बोलवणे त्याला म्हणतात प्राप्ती. सहावी शक्ती आहे तिचं नाव आहे प्राकाम्य, पाहिजे त्या वस्तूला प्राप्त करून घेणे. आज प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी परेशान आहे, बेचैन आहे, ईश्वर प्राप्तीसाठी परेशान आहे, भटकंती. आणि पूजापाठ मध्ये अनोखं आमच्या आयुष्याला आम्ही डावावर लावलं, पण अद्याप आम्हाला हे सुद्धा माहित नाही की कोणती सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे, सिद्धी कशाने प्राप्त होईल, सिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर आमचा फायदा काय, आणि सिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर आम्हाला किती प्रकारचं ज्ञान मिळेल आणि आम्हाला काय काय करता येईल, या जीवनात सुख कसं मिळेल, आनंद कसा घेता येईल. सातवी अष्टसिद्धीपैकी आहे ते ईशित्व, सर्व पदार्थावर सत्ता चालविता येणे. ईशित्व जी नावाची सिद्धी आहे ती अष्टसिद्धीपैकी सातवी सिद्धी आहे. आणि ही सातवी सिद्धी जर मनुष्यास प्राप्त झाली, कुंडलिनी शक्ती जागृत करून त्या मनुष्याने जर ही शक्ती प्राप्त केलो तर सर्व पदार्थावर सत्ता चालवता येते. आमच्या शरीरातली कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर आम्हाला जी सिद्धी प्राप्त होती त्यातली आठवी सिद्धी आहे पंचमहाभूतावर स्वामित्व गाजवणे. मग पंचमहाभूतावर स्वामित्व गाजवायचं असेल तर वशित्व नावाची सिद्धी जर प्राप्त असेल तर पंचमहाभूतावरही आम्हाला स्वामित्व गाजवता येत. मग अशा प्रकारची 8 सिद्धी आम्हाला जर आमच्या देहात प्राप्त होती, म्हणून प्रत्येक साधू संत त्यांच्या वाणीतनं सांगण्याचा प्रयत्न करत होते, सांगत होते, का होय हिंडता रानो राणी, पुसा संताला जाऊनी, थोर संताचा महिमा आला बहुताच्या कामा. सद्गुरूला शरण गेलं, सद्गुरु मुखातून सोमचं ज्ञान मिळालं, आणि सद्गुरु मुखातून सोमचं ज्ञान जर प्राप्त झालं, आमच्या शरीरातली कुंडलिनी शक्तीचं जागरण झालं, आणि आम्हाला जर अष्टसिद्धी प्राप्त झाली तर आमच्यासारखा सुखी समाधानी या पृथ्वी तलावर कोणीही नसेल. 8वं आहे ते आमचं आहे सहस्त्रदाल चक्र, यालाच अमृतकुंड असे म्हणतात. सहस्त्रदल चक्र हे शिरोदेशात, शिरोदेश म्हणजे मस्तकात षडचक्राचे वर, मस्तकात षडचक्राचे वर आहे. सहज
हा शब्द अनंतवाचक असून या सहस्त्रदळ कमलाच्या मध्यबिंदूतून सतत अमृताचा स्राव होत असतो. सहस्त्रदळ कमलाची कांती अवर्णनीय आहे. आमच्या मुखात सहस्त्रदळ चक्राच्या खाली टाळूचा भाग आहे आणि आतून पडजीभ आहे. या पडजिबीच्या बाजूला एक छिद्र आहे आणि तिथून आमच्या शरीराला सारखं लाळ पडत राहते. त्यालाच अमृतकुंड असे म्हणतात. अमृतकुंड हे आमच्या जिभेच्या वर टाळूच्या बाजूला पडजिबच्या बाजूला एक छिद्र आहे आणि त्या छिद्रातून सातत्याने आमच्या मुखामध्ये लाळ पडती, अर्थात अमृत पडतं. स्वयं परमात्म्याची विश्रांती आमची टाळू ही स्वयं परमात्म्याचे विश्रांती स्थान आहे. उन्मतीचे लावण्य, तुर्याचे तारुण्य, उन्मतेचे लावण्य, तुर्याचे तारुण्य, आकाशाचा प्रांत, मोक्षाचा एकांत, महाभूताचे तेज, योग मुद्राचे फळ, आनंदाचे चैतन्य, आनंदाचे चैतन्य येथेच नांदते. कुठे? तर आमच्या मस्तकात. 17वी जीवनकला, अमृताचा झरा, कामधेनूचा पाना अशा शब्दांनी या सहस्त्रदळ कमलाचे वर्णन केले आहे. 17वीचा झरा अमृताचा पाहणा आहे. सतत तुम्ही जागृत अवस्थेत आहात, झोपेत असाल, बसेल असाल, उठत असाल, जीवनातलं कुठलंही कर्म करत असाल, तरीही आमच्या आतून टाळूच्या तिथून हा अमृताचा झरा सारखा पाझरत असतो. अहो रात्र पाझरतो, वर्षानुवर्ष पाझरतो. सहस्त्रदल कमल हे प्रिय स्थान असूनही पुरुषोत्तमाची सोहम परमात्म्याशी ही अधिष्ठान भूमी आहे. पुरुषोत्तमाची सोहम अर्थात सोहम परमात्म्याची ही अधिष्ठान भूमी आहे. यालाच अद्वैत्य भूमी म्हणतात. तेथेच आमचा काय राहतो? तर जीव असतो. तेथेच जीव आणि शिवाचे ऐक्य होते. सहस्त्रदळ चक्रामध्ये जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं, अर्थात जीवाचे आणि शिवाचे ऐक्य होते. स्वयं ब्रह्मात्म्याचे ज्ञान दान करणाऱ्या सद्गुरूंना या जगातील कोणत्याही वस्तूची उपमा घ्यावी तरी ती सुद्धा योग्य वाटत नाही. अरे स्वयं ब्रह्माचे ज्ञान दान करणाऱ्या सद्गुरूंना या जगातील कोणत्याही वस्तूची उपमा घ्यावी तरी ती सुद्धा योग्य वाटत नाही. कारण परीस लोखंडाचे सोने बनवू शकतो, पण परीस बनवताच येत नाही. परंतु स्वयं हंसारूढ अशा सद्गुरु चरणाचा आश्रय करणाऱ्या शरणांगत साधकाला सद्गुरु आपणासारखे करून सोडतात. म्हणून सद्गुरूला देण्यास उपमा नाही. लोह परिसाची न साहे उपमा. लोह परिसाची न साहे उपमा. सद्गुरु महिमा आघादची. आपणासारखे करीती तात्काळ, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं की सद्गुरूचा आश्रय मिळाला, सद्गुरूपाशी गेला. हंसारूढ म्हणजे सोहम हंसारूढ सद्गुरू जर तुमच्या नशिबात असेल, गुरु केला, महागुरु केला, सद्गुरूही केला. अनेक गुरु भेटले, अनेक मंत्र घेतले. कुठला मंत्र कोणत्या याच्यावर चालतो, कोणत्या मंत्राने काय होतं, कोणत्या मंत्राने आम्हाला काय फायदा होईल, आज तागायत कुठलाही शिष्य आपल्या गुरुला विचारत नाही. गुरुनी सांगावं, शिष्याने ऐकावं, शिष्याने करावं, फायदा झाला नाही झाला माहित नाही.
एक सुखाच्या पाठीमागे लागल्यामुळं अशा अनेक अडचणी येतात. आणि ह्या अडचणी जर दूर करायच्या असेल तर तुमचा गुरु हा सोमहंसारूढ पाहिजे. प्रख्यात पैठण निवासी आमचे असलेले एकनाथ महाराजांनी गुरु केला जनार्दन स्वामीला. सुलीबंधन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जप केलं, तप केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष तपश्चर्या झाल्याच्या नंतर त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाली, सोमचं ज्ञान मिळालं. त्यांचा एक अभंग आहे. हंसा सोम मंत्र स्वामींची अक्षरे. स्वामी म्हणजे जनार्दन स्वामी, नाथ महाराजाच्या कालीन. हंसा सोम मंत्र स्वामींची अक्षरे. तयापुढे शास्त्र रद्द होती आणि वाच्य नाम जपा नाही खंड. तया नारायण विसंबेना. आणि एका जनार्दनी अखंडित जप भजन हेच तप सत्यत्वाचे. नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं की सोम मंत्राखेरीज आम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. मग गुरु केला, सद्गुरु केला, अनेक गुरु केले, अनेक मंत्रही गुरुना दिले, अनेक मंत्राचा जपही शिष्याने केला. पर अष्टसिद्धीपैकी एकही सिद्धी प्राप्त झाली नाही आणि होणारही नाही. मग गुरुनी मंत्र द्यावा, शिष्याने मंत्र घ्यावा, डोळे झाकून त्याचा जप करावा. मंत्रामध्ये पावर आहे का, त्याने प्राप्ती होईल का, असं बघण्याचं काम हे शिष्याने केलं पाहिजे. आणि हे शिष्याने करून या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. अन्यथा जन्माला आला हेला आणि पाणी वाहू मेला अशी अवस्था आमची या मानवाची होऊन जाते. आई बाप हा संसाराचा मार्ग लावून देतात. आईबाप संसाराचा मार्ग लावून देतात, परंतु एका सोहम हंसारूढ सद्गुरु शिवाय कोणीही संसाराची बंधने तोडू शकत नाही. आईबापांनी संसाराचा मार्ग लावला. हंसारूढ सद्गुरु शिवाय कोणीही संसाराचे बंधने तोडू शकत नाही. चिंतनाच्या जे पलीकडे, सर्व कल्पनाच्याही पलीकडे स्वानंद पूर्ण स्वम ब्रह्म ते सद्गुरु प्राप्त करून देतात. म्हणून सोम हंस पदारूढ सद्गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. जे सद्गुरु हंस पदारूढ आहेत ते साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सोम हंसारूढ सद्गुरुला उपमा देण्या इतका मोठेपणा कोणाचा नाही. सोम हंसारूढ सद्गुरुला उपमा द्यावी इतका मोठेपणा कोणाचाच नाही. सोम हंसारूढ सद्गुरूच्या कृपा प्रसादाने संसार हाच प्रत्यक्ष परब्रह्म होतो. सोम हंसारूढ सद्गुरूच्या कृपा प्रसादाने संसार हाच प्रत्यक्ष परब्रह्म होतो. जन्म मरणातरी केलेल्या पुण्याईने सोम हंसारूढ अशा सद्गुरूची गाठ पडते. त्यांच्या कृपेने कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्या शरीराचा आणि त्या शरीरात संचार होतो, शक्तिपात होतो. जीवास मोक्षपद अर्थात ब्रह्मपद प्राप्त होते आणि याच जन्मामध्ये मोक्ष निश्चित रूपाने मिळतो. मग शक्तिपात अर्थात संचार, शक्ती संक्रमण. सोम हंसारूढ सद्गुरु आपल्या अमृत दृष्टीने अर्थात स्पर्शाने, आलिंगनाने, वरद हस्ताने, सोम मंत्र सामर्थ्याने कुंडलिनी शक्तीचा संचार शक्तिपात साधकात करतात. नाही त्या साधकात आपल्या स्पर्शाने, गंधानी, आलिंगनाने या वरद हस्त ठेवून कुंडलिनी शक्तीचा काय करतात, कुंडलिनी शक्तीचा संचार साधकामध्ये करतात. आणि सोम हंसारूढ अशा सद्गुरूच्या अतुलनीय अशा करुणामय अमृत दृष्टीने सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे, सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान उद्भवून ज्याचे मन भ्रमरहित होते व त्याचे सर्व संशय नष्ट होऊन
तो जीवनमुक्त होतो. स्वम हंसारूढ अशा सद्गुरूच्या अमृत दृष्टीने व स्वम मंत्र सामर्थ्याने साधकाची कुंडलिनी शक्ती सहज जागृत होते. शक्तिपाताचा संचार होतो. साधकाच्या अनंत चित्तशक्तीचा झाकून टाकणारी जी माया ती दूर होते. त्यामुळे देहाभिमान नष्ट होतो. देहाभिमान नष्ट झाल्यामुळे देहपात होतो. देह ज्यावेळी भूमीवर पडेल तेव्हा त्या सद्गुरु प्रसाद मिळाला असे समजावे. त्या पूर्वजन्म नाही, त्याला पुनर्जन्म नाही आणि जन्म मरणाच्या बंधनातून तो सहजरित्या मुक्त होतो, अर्थात मोक्ष प्राप्तीला जातो. मग जीवास मोक्ष प्राप्ती लागत असेल, या शरीराला सुख लागत असेल आणि सर्व सुख आम्हाला मिळावं अशी इच्छा असेल तर सद्गुरु मुखातून सोमचं ज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे. हे सोमचं ज्ञान घेतल्याच्या नंतर त्याचा सतत सोम 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 आमचं आत्मचिंतनाचं अध्ययन झालं पाहिजे आणि हे अध्ययन झाल्याच्या नंतर या सोमच्या जपाने आमच्या शरीरात असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि याच जन्मात आम्हाला मोक्ष प्राप्ती होते. साधकात दैवशक्ती संक्रमित होते. मग कुंडलिनी शक्ती जागृत झाली. साधकात दैवशक्ती संक्रमित होते त्यावेळी ती दैवशक्ती साधकाला सतत आतून मार्गदर्शन करीत राहते. ज्या वेळेस आमच्या शरीरात कुंडलिनी शक्ती जागृत झाली, सक्रिय झाली, ही कुंडलिनी शक्ती साधकाला आतून मार्गदर्शन करीत असते. त्यामुळे डोळे मिटून बसण्यापलीकडे साधकाला दुसरे आवडत नाही. डोळे हे बंद करून बसण्याखेरीज साधकास दुसरे आवडत नाही. हळूहळू आतून साधकाला त्या कुंडलिनी शक्तीचा स्वम मंत्राच्या सामर्थ्यावर साक्षात्कार होतो की भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वम ब्रह्म साक्षात्कार झालेल्या साधकास कुंडलिनी शक्तीचा अर्थात स्वम मंत्राचा साक्षात्कार होतो की भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे. जय गुरुदेव.